काय तुम्ही कधी सोऱ्यामध्ये पिकलेली केळी टाकून ही अप्रतिम अशी रेसिपी कधी बनवली आहे का? नसेलच बनवली चला काय करायचं ते सांगते, पण त्या अगोदर लगेचच घरगुती भोजनला फॉलो करा आणि आताच हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. तर सर्वप्रथम इथे आपल्याला पिकलेली केळी लागणार आहे. 2 पिकलेली केळी घेऊयात. आता याचे साल काढून घ्यायचे आहे आणि केळी आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता कट करून घेतलेली केळी आहेत ना, ती लगेचच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि मिक्सरला बारीक वाटून पेस्ट बनवून घ्यायची. तयार केलेली पेस्ट एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. यामध्ये थोडंसं लाल तिखट, जराशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सर्व साहित्य छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आता लगेचच यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यानंतर यामध्ये थोडं थोडं करत बेसन पीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत बेसन पीठ घालायचं जोपर्यंत ही आपण चपाती बनवतो ना त्याप्रमाणे याची कणिक तयार होत नाही. जरासुद्धा एकही पाण्याचा थेंब न वापरता आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे पहा आपण याचं छान व्यवस्थित असं बेसन पीठ घालून पीठ बनवून घेतलेलं आहे, म्हणजेच कणिक मळून घेतलेली आहे. तर इथे साधारणतः मला 2.5 वाट्या बेसन पीठ लागलेलं आहे. जर तुम्ही केळी लहान मोठी घेतली तर बेसन पीठसुद्धा तुम्हाला थोडंफार कमी जास्त प्रमाणामध्ये लागू शकतं. इथे पहा आपण छान अशी याची कणिक मळून घेतली. आता यावरती थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून पीठ 10 मिनिटे भिजण्याकरता ठेवून देऊया. आता ही कणिक भिजते तोवरती आपण इथे काही पदार्थ तळून घेऊयात. जसे की शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. त्याचसोबत घेतलेले आहे मी सुक्या खोबऱ्याचे काप, ते सुद्धा छान लालसर चॉकलेटी होईपर्यंत तळून घ्यायचे. त्यानंतर डाळे तळून घेऊया आणि ओबडधोबड ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या त्यासुद्धा छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या. आणि मक्याचे पोहेसुद्धा घेतलेले आहेत, हे पण छान कुरकुरीत होईपर्यंत पोहे फुलेपर्यंत तळून घ्यायचं. इकडे पहा आपली कणिक छान व्यवस्थित भिजलेली आहे. लगेच त्याचे 2 गोळे बनवून घ्यायचे. त्यानंतर सोरा घ्यायचा, त्याला तेल लावून घ्यायचं. तर याला काही भागात शेवगा म्हणतात, तर कुठे सोऱ्या तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा. लगेचच यामध्ये शेवची चकती घालायची, 1 गोळा घालायचा आणि गरम तेलामध्ये याची शेव पाडून घ्यायची. सिंगल लाईनमध्ये शेव पाडून घ्यायची, छान लालसर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. एकावरती एक घालू नका, नाहीतर शेव कुरकुरीत होणार नाही. छान लालसर कुरकुरीत झाली की तेलामधून काढून घेऊया. आता संपूर्ण शेव तळून घ्यायची आहे. त्यानंतर लगेच शेवची तक्ती काढून पापडीची तक्ती बदलून घ्यायची आणि पुन्हा उरलेला गोळा आहे तो यामध्ये घालूया आणि याचीसुद्धा आपल्याला पापडी बनवून घ्यायची आहे. आता पापडीसुद्धा आपल्याला सिंगल लाईनमध्येच तेलामध्ये सोडायची आहे, एकावरती एक डबल अशी सोडायची नाही, नाहीतर ती छान तळली जात नाही, कच्ची राहू शकते. मस्त कुरकुरीत अशी पापडी बनवून घेतलेली आहे. थंड झाल्यानंतर बघा शेव पापडी आणखीन छान कुरकुरीत झालेली आहे. ही शेव पापडी अशी मोडून घ्यायची. त्यानंतर सर्व तळून घेतलेले जिन्नस यामध्ये घालायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं लाल तिखट भुरभुरून घ्यायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं. पहा मस्त असा इथे आपला केळीच्या फ्लेवरचा शेव चिवडा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा, खूप मस्त लागते. महत्त्वाचं म्हणजे अगदी महिनाभर टिकते. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. चला बाय बाय.